वाजले आणि ऋषिकेश डायनिंग टेबलवर जेवायला बसला. जरा वेळानं श्रावणीने त्याच्यासाठी डायनिंग टेबलवर जेवणाचं ताट लावलं. तो 2 चपात्या खायचा आणि 2 चपात्या डब्यात न्यायचा. ताटाला नमस्कार करून त्यानं पहिला घास घेतला आणि तो तिच्यावर ओरडला, बापरे, किती मीठ घातलंय भाजीत तू. मीठ जास्त झालंय का? ती हळू आवाजात बोलली. नाही तर मग काय, मी खोटं बोलतो, हे घे आणि तूच खा म्हणत तो भरल्या ताटाहून उठला. ती गप्प होती. साधा स्वयंपाकही तुला धड करता येत नाही. आम्ही तिथे रोज ऑफिसमध्ये राबायचं आणि घरी सुखानं 2 घाससुद्धा धड खायला मिळायचे नाही. वैताग आलाय मला या सगळ्याचा. तो बोलून गेला आणि तिच्या डोळ्यात आसू तरळले आणि तो तसाच न जेवता ऑफिसमध्ये निघून गेला. जेवणाचा डब्बाही नेला नाही त्यानं. पाणावलेल्या डोळ्यांनी ती जरा वेळ तशीच बसून राहिली. हल्ली छोट्या छोट्या गोष्टीवरून तो तिच्यावर चिडायचा, तिला घालून पाडून बोलायचा. ती गप्प असायची, त्याचं मुकाट्यानं ऐकायचे, उलट उत्तर द्यायची नाही. मनातल्या मनात कुडायची, आसवं गिळायची, एकांतात खूप रडायची. 6 महिन्यापूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. ऋषिकेश मंत्रालयात कामाला होता. मामाच्या गावात लग्नासाठी मुली बघायला गेला. 2-3 मुली बघितल्या, पण त्याला काही त्या मुली पसंत पडल्या नाहीत. तो परत निघताना श्रावणी त्याला विहिरीवर पाणी भरताना दिसले आणि तिच्याकडे तो बघतच राहिला. खूप सुंदर होती ती, गोरीपान, उंच, सडपातळ, रेखीव चेहरा. बघता क्षणीच त्याला ती पसंत पडली होती. त्याने लगेच त्याच्या मामाला तिच्याबद्दल विचारलं आणि ही स्वारी मामासहित लगेच तिच्या घरी गेले आणि त्याचं लग्न श्रावणीसोबत पक्क झालं होतं. श्रावणीला जरासुद्धा विचार करायला वेळ मिळाला नव्हता. कॉम होती आणि तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की इतक्यातच तिला तिच्या लग्नाला सामोरं जावं लागेल. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. मोठा भाव ग्रॅज्युएशन करून बेकारीने रिकामा बसला होता. त्यानंतर श्रावणी आणि आणखी तिच्यासाठी 2 लहान बहिणी, एक 12वीला तर दुसरी 10वीला होती. श्रावणीचे वडील राईल मिलमध्ये कामाला होते. त्यांच्या तुटपुंज्या पगारात घर कसं तरी चालायचं. आई श्रावणी काम करून 2 पैसे जमवायची व हातभार लावायची, तर मोठा भाऊ नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत होता. आणि अशातच श्रावणीसाठी आयतं स्थळ चालून आल्याने तिचे आईबाबा सुखावले. काही झालं तरी हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. श्रावणीला आताच लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे ती चेहरा पाडून बसली होती. पण शेवटी तिच्या आईनं तिची समजूत घातली आणि मनावर दगड ठेवून ती लग्नाला तयार झाली होती. दोघांचं लग्न झालं आणि श्रावणीने लक्ष्मीच्या पावलाने ऋषिकेशच्या घराचा उंबरडा ओलांडला. मुंबईत 1 BHK फ्लॅटमध्ये दोघांचा संसार सुरू झाला होता. श्रावणीसारखी सुंदर पत्नी लाभल्याने ऋषिकेश अगदीच खुश झाला, तर एकीकडे मनात नसताना लग्न झाल्याने ती अपसेट होती. घर सोडताना खूप भावूक झाली होती ती. आईच्या व बहिणीच्या कुशीत शिरून खूप रडली होती. मधुचंद्राच्या रात्रीही ती घाबरलेली होती. मनानं तयार नव्हतीच. तिच्यासोबत हे सगळं काय होतं हे तिलाच कळत नव्हतं. खूप रडली होती ती एकांतात. मनात कुडत होती. मनातलं शल्य मनातच दाबून धरलं होतं तिने. नेहमीच उदास, आपल्याच धुंदीत असायची, देवाला दोष द्यायची. त्यानंतर ती माहेरी मांडव परतीला गेली तेव्हा आईच्या कुशीत शिरून खूप रडली होती. ऋषिकेश मात्र खुश होता. तिच्या आवडीनिवडी जपण्यासाठी धडपडायचा, तिच्याशी प्रेमाने वागायचा, तिला हवं नको ते विचारायचा. तिच्यासाठी कामाहून येताना रोज मोगऱ्यांचा गजरा फुलाचा आणायचा, ती मात्र तो तसाच ठेवून द्यायची. केसात माळायला विसरायची. मग ऋषिकेशला आठवण झाली की तोच तिच्या केसात माळून द्यायचा. ऋषिकेश तिला नेहमी खुश ठेवण्याचे प्रयत्न करत होता. तो तिला ॲडजस्ट करायला वेळ देत होता. पण लग्नाला 6 महिने उलटून देखील परिस्थिती तीच होती. ऋषिकेश कधीचाच तिचा झाला होता. तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, पण श्रावणी मनानं त्याची झाली नव्हती, त्याच्यात मिसळली नव्हती. आणि अलीकडे ऋषिकेशच्या लक्षात ही गोष्ट येत चालली होती. तो तिला याबाबत विचारायचाही, पण ती वेळ मारून न्यायची. रात्री काहीतरी बहाणे सांगून त्याच्यापासून वेगळं झोपायची. तो तिला जेव्हा प्रणयाबाबत विचारायचा तेव्हा ती काहीतरी बहाणे सांगायची. तिच्या वाढत चाललेल्या थंडपणाला तो आता वैतागत चालला होता आणि यासाठी थोड्या थोड्या गोष्टीसाठी तो तिच्यावर चिडायला लागला होता. ऑफिसमध्ये आला, पण त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं.
उगाच ओरडला ना तिच्यावर. इतकी काय भाजी खराट झाली होती आणि झाली तरी ओरडायला कशाला पाहिजे होतं. तो स्वतःच्या मनाची खरडपट्टी काढत होता. तो तिला बोलला तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. ते बघितलं होतं त्याने. त्याच्या मनात आलं होतं तिला कुशीत घ्यावं आणि सॉरी म्हणावं, पण तो तसाच निघाला होता. तिनं भरून ठेवलेला जेवणाचा डब्बाही त्यानं सोबत घेतला नव्हता. असंच डोकं पकडून तो जागेवर बसला होता आणि त्याच्या कानावर शब्द पडले, हाय. त्याने समोर बघितलं. त्याच्या ऑफिसमधील कलीग रिया समोर उभी होती. हाय, ऋषिकेश बोलला. लुकिंग हँडसम, ती बोलली. रिअली? थँक्स. काय झालं, जरा अपसेट दिसतोस? नाही तर. चल आज तुझा मूड फ्रेश करून देते. आज दुपारचा लंच मला तुझ्यासोबत करायचा आहे. ऋषिकेश जरा वेळ गप्प झाला. त्याचा मूड आधीच ऑफ होता. त्यानं जेवणाचा डब्बाही आणला नव्हता. त्यामुळे तो रियाला बोलला, ठीक आहे, पण जेवण माझ्यातर्फे असणार. आय डोंट माइंड, ती हसत बोलली. ऋषिकेश ऑफिसला न जेवताच गेला. त्यामुळे श्रावणी अपसेट होती. ती पण जेवली नाही. इतक्यात तिचा मोबाईल वाजला. तिनं बघितला फोन. तिच्या कॉलेजमधील मित्र अर्जुन याचा होता. हाय, पलीकडून अर्जुनचा आवाज आला. हाय, कशी आहेस? छान. तू का गेलीस यार कॉलेज सोडून? आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. माझं लग्न झालंय आता अर्जुन. विसर आता सगळं. मला माहीत आहे तू आपल्या मनाला समजावत आहेस. लग्नात तुझा चेहरा बघितला होता मी. या लग्नाला तू मनापासून तयार नव्हती. अर्जुन, लग्न झाले आता माझं. या सर्व गोष्टी आता माझ्यासाठी निरर्थक आहेत. नाही, मला नाही वाटत तू तिथे खुश असणार. श्रावणी, तुला माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो. नाही अर्जुन, आता विसर सगळं. मला नाही ऐकायचं काही. श्रावणीने फोन कट केला. त्यानंतर अर्जुनचे 2-3 मिस कॉल आले, पण तिने ते रिसीव्ह केले नाही आणि कॉलेजची मैत्रीण सायलीला फोन केला. तिची कॉलेजमधील एक जीवाभावाची मैत्रीण होती. हॅलो सायली. हाय श्रावणी, कशी आहेस? ठीक नाही ग मी. काय झालं? आज परत ते रागवले माझ्यावर. न जेवताच गेले ऑफिसला. का रागवले? हल्ली त्यांना माझ्यावर रागवायला काही कारण हवं आहे का? बोलले की भाजीत मीठ जास्त आहे. तुला धड स्वयंपाक बनवता येत नाही. ती रडवल्या स्वरात बोलली. इतका वाईट स्वयंपाक करते का ग मी? नाही ग श्रावणी, ते का तुझ्यावर चिडतात, का रागवतात याचा विचार केलाय का ग कधी तू? म्हणजे तू लग्न झालं तेव्हापासून प्रत्येक गोष्ट मला सांगतेस. त्यावरून तरी मला असं वाटतंय की तू मनानं अद्याप त्यांची झालीच नाही. कधी प्रेमानं त्यांच्याशी बोललेस? स्वतःहून त्यांची विचारपूस करतेस? त्यांना हवं नको ते विचारतेस? कधी प्रेमाने त्यांच्यासोबत लाडात येतेस? कधी तुम्हा नवरा बायकोंमध्ये प्रेमाचे संवाद होतात? नाही ना. आता तुझ्याकडून त्यांच्या काही अपेक्षा असणार की नाही? आणि का असू नये? प्रत्येक पुरुषाच्या त्यांच्या बायकोकडून काही ना काही अपेक्षा असतातच. विचार केलाय कधी? श्रावणीला काय बोलावं काही सुचत नव्हतं. सायली पुढे बोलली. मला एक सांग, सुरुवातीला त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून तुला कधी असं वाटलं की ते तुला दुखावतात, तुझ्या भावनांची पर्वाच नाही आहे हे त्यांना? नाही, आधी खूप छान वागायचे माझ्याशी, खूप बोलायचे, पण मला नाही त्यांच्यासारखं बोलता यायचं. त्यामुळे मी गप्पच बसायचे. जेव्हा ते तुझ्याजवळ येतात तेव्हा तुझे रिॲक्शन काय असते? ते जवळ येतात ते मला नकोसं वाटतं. का नकोसं वाटतं श्रावणी? पत्नी म्हणून तुझे काही कर्तव्य आहेत. तुझ्या 2 महिने आधी लग्न की मनाने लग्नाला तयार नव्हते, पण हळूहळू झालं सगळं नीट. त्यांच्या साधेपणानं आणि प्रेमानं कधी मला जिंकलं आणि मी कधी त्यांचे झाले मलाही कळलं नाही. जीवनाचा हाच मंत्र आहे श्रावणी. आपण प्रेम दिला तरच आपण दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू शकतो. तुला प्रेम द्यायला जमत नाही तर मग का तू त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करते? प्रेमाने जगालाही जिंकता येते आणि तुझ्यासारख्या स्कॉलर मुलीला आतापर्यंत तुझ्या नवऱ्याला प्रेमाने नाही जिंकता आलं? आश्चर्य आहे. श्रावणी, प्रेम दे त्यांना. निरपेक्ष प्रेम. ऐकते ना? हो ऐकते, बोल. मला सांग, किती दिवस झाले तुझ्या लग्नाला? 6 महिने. मग या 6 महिन्यात स्वतःहून तू त्यांच्याजवळ गेलीस कधी? कधी प्रेमाने कुरवाळलं आहे त्यांना? तुझ्या नवऱ्याचं डोकं कधी कुशीत घेतलं आहे का तू? नाही. म्हणजे तू पण असं करतेस का ग? हो करते मी. बालिशपणा सोड आता. लग्न झाले तुझं. मग मला कधी बोलली नाही याबाबत तू? तू ना अशीच करतेस. मला काही सांगतच नाही. कॉलेजमध्ये असताना पण असंच करायची. नसतात काही समजून घ्यायच्या पण असतात.
तुझा राजकुमार तोच आहे आता, आणि आजपर्यंत तुझ्या स्वप्नातल्या राजकुमारासाठी जे प्रेम राखून ठेवलं आहे ना, त्या प्रेमाचा वापर कर आता आणि आपलंच करून घे तुझ्या नवऱ्याला. तू खरं बोलतेस सायली. खरं तर आजपर्यंत मी कधी मनापासून त्यांची झालीच नाही ग. हो ना, मग आता लाग कामाला आणि जिंकून घे तुझ्या नवऱ्याला प्रेमानं. हो, आणि हो, एक सांगायचं राहिलं तुला. काय? हा अर्जुन ना मला सारखा फोन करतो, बोलतो की तो खूप प्रेम करतोय माझ्यावर. मला नाही आवडत आता हे सगळं. मी त्याला सांगितलंय लग्न झाले माझं, मला फोन करू नको. तो नाही ऐकत. ठीक आहे, माझ्याकडे नंबर आहे त्याचा, बघ त्याला कसं झापते आज. पुन्हा कधी तुला फोन करायच्या भानगडीत पडणारच नाही. लव यू टू डिअर. माझं होईल ना सगळं नीट. श्रावणी, ते नीट करणं तुझ्याच हातात आहे. त्यांना तुझं प्रेम नाही मिळालं आणि ते कुठे दुसरीकडे कुण्या स्त्रीच्या नादाला लागले तर मग काय करशील? नको ना अशी बोलू यार. असं नाही होणार, काळजी करू नको, होईल सगळं नीट. ठेव आता. टेक केअर. हो, यू ऑल्सो. आणि श्रावणी हसली अगदी मनापासून. आज ती लग्नानंतर पहिल्यांदा इतकी दिलखुलास हसली होती. लंच टाईम झाला आणि ऋषिकेश आणि रिया एका छानशा हॉटेलमध्ये समोरासमोर बसले होते. रिया त्याच्याकडे हसत बोलली, हल्ली बघते मी खूप उदास असतो. नाही तर तुझा मूड ठीक करता येतो मला. तुला माहिती आहे, तू या ऑफिसमध्ये आला तेव्हापासून आवडतो मला, पण कधी बोलले नाही तुला. ऋषिकेश तिच्याकडे बघतच राहिला. ती पुढे बोलली, ऋषिकेश, असं उदास नको ना राहू. चला आपण पिक्चरला जाऊयात आता ऑफिस टाईममध्ये. त्यात काय झालं, चल, तुझा मूडही फ्रेश होईल. ती त्याच्या हातावर हात ठेवत बोलली. तो नाही म्हणू शकला नाही. दोघे आयनोकोसमध्ये शिरले आणि थिएटरच्या अंधुक प्रकाशात रियाने त्याचा हात हातात घेतला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिनं आपलं डोकं ऋषिकेशच्या खांद्यावर ठेवलं आणि डोळे मिटून घेतले. रिया त्याला प्रेमाने कुरवाळायला लागली होती. ऋषिकेश ऑफिसमधून घरी आला. त्याचा मूड आता चांगला होता. दुपारी रियासोबत घालवले क्षण त्याला आठवायला लागले. त्याला जे प्रेम आतापर्यंत मिळालेलं नव्हतं ते त्याला रियाकडून मिळायला लागलं होतं. श्रावणीचा मूडसुद्धा आज चांगला होता. सायलीसोबत बोलून तिचं मन हलकं हलकं झालं. त्याला ग्लासमध्ये पाणी दिलं आणि त्याच्यासाठी चहा ठेवला. ऋषिकेश आज आपल्याच धूनमध्ये होता. त्यालाही जरा श्रावणीचं वागण्याचं आश्चर्य वाटलं होतं. आज ती त्याच्याशी अगदीच आपुलकीने वागत होती. जेवण आटोपले आणि ऋषिकेश बेडवर गेला. सगळं आवरून श्रावणी ऋषिकेशच्या जवळ आली तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. ती त्याच्या शेजारी बेडवर झोपली. आज तिनं विचार केला होता ती स्वतःच त्याच्याजवळ जाईल. तिनं बघितलं ऋषिकेश डोळे मिटून पडला होता. कदाचित तो झोपला होता. इतक्यात त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलवर मेसेजची टोन वाजली. तो उठला नाही. श्रावणीने मोबाईल हातात घेतला आणि बघितलं. व्हॉट्सॲपवर कुठल्या तरी रियाचा एक मेसेज होता. लिहिलं होतं, आय लव्ह यू ऋषिकेश. मेसेज वाचून तिला धक्काच बसला. कोण आहे ही रिया? आणि ऋषिकेश तिच्या प्रेमात आहे? तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली. तिनं ऋषिकेशकडे एकदा बघितलं. तो शांत झोपला होता. तिला अश्रू आवरले नाही व ती उशीला कवटाळून रडू लागली. जरा वेळाने ती उठली, किचनमध्ये गेली. ऋषिकेश ऑफिसमधून येताना रोज गजरा आणायचा आणि तो फ्रीजवर ठेवायचा. आज तिला गजरा तिथं दिसला नाही. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. ऋषिकेश रोज आणत असलेल्या गजऱ्याचं महत्त्व आज तिला कळलं होतं. जड पावलांनी ती बेडरूममध्ये आली. तिनं एक नजर परत ऋषिकेशवर टाकली आणि परत तिच्या डोळ्यात आसवं तरळली. अश्रू पूर्ण नेत्रांनी ती त्याच्या बाजूला झोपली. पण आज तिच्या डोळ्यात झोप कुठे होती? रात्री श्रावणीची झोप झाली नव्हती तरीही ती सकाळी वेळेवर उठली व ऋषिकेशसाठी जेवण तयार केलं. त्याला वेळेवर जेवण दिलं आणि त्याचा डब्बाही भरून दिला. हल्ली तो तिच्याशी जास्त बोलायचा नाही, फक्त कामापुरतं बोलायचा. ऋषिकेश जेवला आणि रोजच्याप्रमाणे डब्बा घेऊन ऑफिसला गेला. श्रावणी तो ऑफिसला जायचीच वाट बघत होती आणि तिने लगेच सायलीला फोन लावला. सायलीनं फोन उचलताच ती रडायला लागली. अगं अशी रडतेस काय? काय झालं ते सांग तरी. सायली बोलली. सायली, तू खूप वाईट आहेस. मी काय केलं आता? तू जे काल बोलली तसंच झालं. श्रावणीचा रडवलेला स्वर. काय झालं? तू बोलली ना की ते कुठल्या स्त्रीच्या नादाला लागतील. मग काल रात्री मी त्यांच्या मोबाईलवर मेसेज बघितला.
कुठल्या तरी रियाचा मेसेज होता. त्यात लिहिलं होतं, आय लव्ह यू ऋषिकेश. काय? तरी मी तुला सांगत होते, कोण आहे ही सटवी? मला काय माहीत. बापरे, मला वाटलं नाही ग तुझा नवरा असं काही करेल. आता काय करायचं? मला रात्रभर झोपही आली नाही. ते एरडवल्या स्वरात बोलले, आता रडू नको काकूबाईसारखी. कॉलेजमध्ये असताना तर खूप डेअरिंग होतं तुझ्यामध्ये. आता कुठं गेलंय ते डेअरिंग? मला काही सुचत नाही काय करायचंय ते. आणि सायली, ते रोज माझ्यासाठी गजरा आणायचे. काल माझ्यासाठी गजराही आणला नाही ग. बापरे, खूप सिरियस मॅटर दिसतो. नवरा असा दुसऱ्या बाईच्या नादाला लागला ना तर असाच घरी चिडचिड करतो. बायकोला जरा जरा गोष्टीवरून रागवतं, तिला टाकून बोलतो. तू खरं बोलतेस, ते हल्ली माझ्याशी तसेच वागतात. ही रिया तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधील असेल कदाचित. असू शकते. आता काय करायचं ग? रात्री तुझ्या नवऱ्याला विचार तिच्याबद्दल आणि अशी काकूबाईसारखी विचारू नको. जरा डेअरिंगने विचार, बघ काय म्हणतो ते. आणि त्यांनी मलाच उलट विचारले की तुला काय करायचं आहे, तर मग नाही विचारणार. तुझा नवरा तसा नाही, तो सांगेल काहीतरी. तो काय बोलतो ते मला सांग. आणि हो, रात्री नवरा झोपल्यावर त्याच्या मोबाईलवरून चॅट कर तिच्याशी. काय चॅटिंग करू? आता हे सुद्धा मला सांगायला पाहिजे? असं काहीतरी चॅटिंग कर की परत ते तुझ्या नवऱ्याच्या नादायला लागायलाच नको. होईल ना गं सगळं ठीक? मला तर जाम टेन्शन आलंय. हे तू स्वतः ओढून घेतलंस? हो माहीत आहे मला. चल ठेवते आता. आणि त्याचा ऑफिसमधील कलिग जय तिथे आला. जयला बघताच ऋषिकेश हसला व बोलला, आज बरं सकाळी सकाळी दर्शन दिलंस. मॅटर सिरियस आहे म्हणून आलो. काय झालं तेच तर मी तुला विचारायला आलो. असं काय झालं? कुठे काय? काल दुपारी कुठे गेला होतास? दुपारी लंच टाईममध्ये जेवायलाही नव्हता. मूड ठीक नव्हता, बाहेर गेलो होतो. रियासोबत गेला होतास ना? ऋषिकेश जरा वेळ गप्प झाला व बोलला, तुला कसं कळलं? मलाच नाही, ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलंय. काय? हेच की काल तू रियासोबत बाहेर जेवायला गेला आणि नंतर सिनेमाला. काय? सगळ्यांना कसं कळलं? ऋषिकेश, मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पिते ना, तिला वाटतं तिला कोणीच बघत नाही. ऋषिकेश गप्प. का गेला होता तिच्यासोबत बाहेर? का म्हणजे? तीच मला बोलली, ते मला माहीत आहे. तिला जेवायला न्यायची, पिक्चरला न्यायची कल्पना तुझ्या डोक्यातली नाही. ऋषिकेश, इथे ऑफिसमध्ये तुझ्या आणि तिच्या नावाची बोंबाबोंब झाली काल नुसती. हो दे, मला नाही फरक पडत. मला फरक पडतो. तुला माहीत आहे ती कशी आहे? आधी तुलाच नव्हती आवडत ती. अरे 17 जणांसोबत फिरली आहे ती. तिला काय नुसतं पैसा आणि स्वतःची हौस पुरवून घ्यायला त्याच्यासोबत फिरायची हौस आहे. पण मला हे नकोय की माझ्या मित्राचं नाव अशा स्त्रीबरोबर जोडलं जावं. त्यामुळे आजपासून हे सगळं बंद. तू आजपासून तिच्यासोबत कुठेही जाणार नाही. माहीत आहे मला तुला माझी काळजी आहे, पण हल्ली मी काय करू आणि काय नको असं झाले. वहिनीसोबत बिनसलं आहे का काही? मी बोलू वहिनीशी? नको, त्याची गरज नाही. इतक्यात ऋषिकेशच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि रिया आत आली. तिला बघता जय बोलला, आम्ही आता कामात आहोत, नंतर ये. तिने एक नजर ऋषिकेशकडे बघितला आणि तोंडात काहीतरी बडबडत बाहेर पडली. ती गेल्यावर जय बोलला, आज दिवसभर तिला इकडे फिरकूही देऊ नकोस. ती तुझ्यावर नाही, तुझ्या पैशावर प्रेम करते. पैसा खतम, प्रेम खतम. बरोबर आहे तुझं, चुकलंच माझं. पण जय, एक प्रॉब्लेम झालाय रे. काय? रात्री माझ्या फोनवर या बयेने आय लव्ह यू ऋषिकेश असा मेसेज टाकला आणि तो मेसेज अनरीड नव्हता. म्हणजे? तेच, तो मेसेज आला तेव्हा मी झोपलो होतो. श्रावणीने तो मेसेज बघितला असणार. बापरे, मग आता वहिनी काही बोलल्या तुला याबाबत? अद्याप नाही, पण ती विचारेल हे नक्की. हे बघ, विचारलं तरी घाबरू नको. सांग सगळं व्यवस्थित. गोड बोलून समजाव तिला. तिच्यासाठी छान गजरा वगैरे घेऊन जा. हो ना, काल या बयाच्या नादात तिला गजराही नेला नाही रे. डोंट वरी, मी आहे. काही मदत लागली तर सांग. मी वहिनींना पण सांगेल. तुझ्या हाताने रियामध्ये काही नाही ते. पण आता तू गेल्यावर ती परत केबिनमध्ये आली तर मग काय करू? नाही येणार. मी बाहेर गेल्यावर बॉसला सांगून तिला अशा कामात अडकवतो की ती ऑफिस सुटेपर्यंत फ्री होणारच नाही. ऑफिस सुटलं आणि ऋषिकेश सरळ घरी आला. रस्त्यात त्याचा मोबाईल फोन सारखा वाजत होता. रिया त्याला फोन करत होती. 11 मिस कॉल होते,
पण ऋषिकेशनं फोन उचलला नाही. तो घरी आला. श्रावणी नाराजच होती. ऋषिकेशने गजरा फ्रीजवर ठेवला. त्यानं आंघोळ केली. त्यानंतर दोघेही जेवले. श्रावणीसोबत काय बोलावं त्याला काही कळत नव्हतं. आज पहिल्यांदा तो श्रावणीसोबत मनमोकळेपणानं बोलायला घाबरत होता. रियाचे फोन येतील म्हणून त्यानं फोन ऑफ करून ठेवला होता. दोघेही मुकाट्याने जेवले. रात्री सगळं आटपून श्रावणी बेडजवळ आली. त्यानं नुकताच फोन ऑन केला. त्यावर रियाचे 17 मिस कॉल होते. श्रावणी तिथेच त्याच्या बाजूला बेडवर बसली व रडायला लागली. तिला रडताना बघून तो बोलला, काय झालं? ही रिया कोण आहे? रात्री बॅड मॅनर्स. ती मैत्रीण आहे माझी. मैत्रीण नसली म्हणून काय आय लव्ह यू म्हणायचं? तेही दुसऱ्याच्या नवऱ्याला? चुकून मेसेज केला असेल. असा मेसेज कुणी चुकून करतं का? मग तुला काय म्हणायचं आहे? माझं लफडं आहे तिच्यासोबत. मला माहीत आहे मी तुम्हाला प्रेम देत नाही म्हणून तुम्ही तिच्या नादाला लागलेत ना. तसं काही नाही तर मग जरा जरा गोष्टीवरून माझ्यावर का चिडता, का रागवता? रागवलं म्हणून काय माझं लफडं आहे तिच्याशी? नाहीतर मग ती आय लव्ह यू कशाला बोलेल तुम्हाला? ती मला आय लव्ह यू बोलली. मी तर नाही बोललो ना तिला. ती तुम्हाला बोलली काय आणि तुम्ही तिला बोलले काय? सारखंच झालं ना. कसं सारखंच झालं? आजपर्यंत मी तुला किती वेळा आय लव्ह यू बोललो? तू बोलली आहेस का एकदा तरी? ती गप्प झाली. तिच्या डोळ्यात आसवं दाटली. नाही म्हटलं म्हणून काय झालं? याचा अर्थ असा होत नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाही. ती रडवलेल्या स्वरात बोलली. आहे का खरंच? ऋषिकेश तिच्याकडे बघत बोलला. सांगा मला, कोण आहे ही रिया? ऑफिसची कलिग आहे. तुमचं खरंच काही आहे का तिच्यासोबत? आणि खरं सांगा. खरं सांगू? ऐक, काल माझा मूड आधीच बिघडला होता. ऑफिसमध्ये जागेवर बसलं होतं आणि अचानक ती आली व बोलली माझ्यासोबत दुपारचं जेवण घ्यायचं आहे. मग दुपारचं जेवण घेतलं तिच्यासोबत. मग ती बोलली की पिक्चरला जाऊया. मग काय? गेलो तिच्यासोबत पिक्चरला. हो ना, वाटलंच मला. तुम्ही दिसता तितके साधे नाहीतच. तिने सिनेमा हॉलमध्ये माझा हात हातात घेतला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. नालायक, हलकट मेली. लाज पण वाटली नाही तिला? पुढे काहीच नाही. इतक्यातच ती तुम्हाला आय लव्ह यू बोलली. आता मला काय माहितं मी आवडलो असेल तिला? आहा म्हणे आवडलं असेल तिला. तुम्ही ना सगळे पुरुष असेच असतात. याच्यानंतर तिचा असला काही मेसेज आला ना. ऋषिकेश गप्पस. अहो बोला काहीतरी. तो काहीतरी बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. ऋषिकेशनं बघितलं. रियाचा कॉल होता. तो श्रावणीकडे बघायला लागला आणि फोन तिच्या हातात दिला. श्रावणी फोन घेऊन बाल्कनीजवळ गेली व फोन ऑन केला. हॅलो ऋषिकेश, कुठे आहेस तू? किती फोन करायचे तुला? पलीकडून रिया बोलली. काय गं टवळे, पुन्हा जर माझ्या नवऱ्याला फोन केला ना तर मग बघ. नाही तुला ऑफिसात येऊन चांगली बदलली आणि तुझे केस उपटून तुझ्या हातात नाही दिले तर नावाची श्रावणी नाही. श्रावणी तिला खडसावत बोलली. पलीकडून काहीच आवाज आला नाही. ऐकून रियानं फोन ठेवून दिला होता कदाचित. श्रावणी बेडजवळ आली व फोन त्याच्याजवळ देत बडबडली. निर्लज्ज मेली. आता बघतेस पुन्हा कशी फोन करते ते. सॉरी. ऋषिकेश खाली मान घालत बोलला. ती बेडवर बसली व बोलली. तुम्ही का सॉरी म्हणताय? सॉरी तर मला म्हणायला पाहिजे. हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. त्यात काही चूक माझी असेल. टाळे एका हाताने थोडीच वाजते. मीच तुला समजून घेऊ शकलो नसेल कदाचित. मला माहिती नव्हतं तू इतकी छान बोलते, इतकी छान रागवतेस. आज पहिल्यांदाच तुझं असं रूप बघितलं. सॉरी, मी रागवले तुमच्यावर. तू रागवली माझ्यावर, मला छान वाटलं. आजपर्यंत असं हक्कानं का नाही रागवली माझ्यावर? पुन्हा नाही करणार ना असलं काही? तू अशीच रागवशील तर करेल ही. तो हसत बोलला. मारेल आता तुम्हाला. ती रडवल्या स्वरात बोलली. तुला मारताही येतं? चला, आज एक गोष्ट तर पक्की झाली. काय? तुझं प्रेम आहे माझ्यावर, पण तू ते मला कधी जाणवू दिलं नाही. सॉरी. आजपर्यंत नाही समजू शकले मी तुम्हाला, पण मला कधी समजलं आहे. काय? जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच म्हटलं, ऋषिकेश हीच आहे तुझ्या स्वप्नातील राणी. खूप प्रेम करेल तुझ्यावर, खूप प्रेम देईल तुला. श्रावणीच्या डोळ्यात आसवं तरळली आणि तिनं त्याला मिठी मारली आणि त्याचं डोकं उराशी घेऊन प्रेमाने कुरवाळू लागली.
सायलीनं तिला सांगितलं होतं अगदी तसं आणि बोलली, आय लव्ह यू ऋषिकेश. ऋषिकेश ऑफिसला गेला आणि जरा वेळातच सायलीचा फोन आला. श्रावणीनं हसतच मोबाईल हातात घेतला व कॉल रिसिव्ह केला. हाय डार्लिंग, श्रावणी बोलली. ओ हो डार्लिंग, काय भलतीच खुश आहेस आज? सायली, प्रकरण सोडवलं. काय सांगतेस? बडे जिनियस हो यार. तू सांगितलं ना अगदी तसंच केलं. तू सांगितल्याप्रमाणे त्याचं डोकं कुशीत घेतलं आणि ओहो खूप मज्जा आली माहीत आहे. काल पहिल्यांदा मला नवरा बायकोच्या प्रेमाचा खरा अर्थ कळला आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले सायली. लव यू डार्लिंग. क्या बात है. आणि ती रिया, तिचा फोन आला होता काल यांच्या फोनवर. मग काय झापली तिला चांगली. तिनं फोनच कट केला. मी सुद्धा त्या अर्जुनला चांगला झापलाय. त्याचा परत फोन तर नाही ना आला तुला? खरंच ग, कालपासून त्याचा फोनच नाही आला मला. थँक्स सायली. थँक्स कसले यार. कॉलेजमध्ये असताना तू मला किती मदत करायची आणि मी थँक्स बोलले तर मला मारायला धावायची. अशीच आनंदी राहा. मिस यू यार. मी पण तुला खूप मिस करते ग. तुझ्या नवऱ्याची काळजी घे. बाय डिअर. बाय. सायलीशी बोलून तिने मोबाईल फ्रीजवर ठेवला आणि तिचं लक्ष फ्रीजवर ठेवलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याकडे गेलं. हिरव्या पानामध्ये बांधलेला तो गजरा तिनं अलगद उघडला. तो तसाच टवटवीत होता. तिनं आरशात बघत तो गजरा आपल्या केसात मारला आणि तिच्या चेहऱ्यावर कमालीचं हास्य पसरलं. आणि तिचं हसणं बघून तिच्या केसातील गजरा आणखीनच फुलला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.